गोवा राज्य मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत जी, केंद्रीय राज्य मंत्री श्री श्रीपाद नाइक जी, गोवा राज्य लोक निर्माण विभाग मंत्री श्री दीपक पाउस्कर जी, राज्यसभा खासदार आदरणीय श्री विनय तेंदुलकर जी, आदरणीय श्री फ्रांसिस सिल्वेरा जी, आदरणीय टोनी फर्नांडिस जी, आदरणीय श्री जोशुआ डिसूजा जी, तथा मंच पर उपस्थित सभी गणमान्य अतिथियों का हार्दिक हार्दिक स्वागत है। आज बहुत ही महत्वपूर्ण प्रकल्पों पर उद्घाटन हेतु मेहमानों का आगमन यहाँ पर हो चुका है, जिनमें कुछ प्रकल्पों का आज लोकार्पण हो रहा है, जैसे कि NH 66 पकरादेवी से करासवाड़ा और NH 66 करासवाड़ा से बांबोली, मड़गांव पश्चिमी बाईपास, पोर्ट कनेक्टिविटी रोड, बंदरगाह और थल को जोड़ती हुई ये सड़क यातायात आदि प्रकल्प जनता को समर्पित किए जाएंगे और मोपा एयरपोर्ट कनेक्टिविटी रोड तथा जुवारी पुल पर ऑब्जर्वेटरी टॉवर्स आदि प्रकल्पों का शिलान्यास आदरणीय मुख्य अतिथि करेंगे। गोवा जैसे कि अपने नैसर्गिक संसाधनों के लिए सुप्रसिद्ध है, वैसे ही यहाँ की कला एवं सांस्कृतिक गरिमा के लिए भी। चलिए यहाँ की कला को दर्शाते हुए मीठे सुरीले स्वागत गीत से मेहमानों का स्वागत करते हैं। It's
वाकई में खुशनसीब है हम जो आप बने हमारे मेहमान। सभी मेहमानों का पुष्पगुच्छ देकर स्वागत करते हैं। यही आदर भाव व्यक्त करते हुए सबका स्वागत करते हैं। माता श्री उत्तम पार्सेकर पीसी हांच्याकडे किदाणी भोमाने श्री नितीनजी गडकरी हाका येवपाचे। खुशनसीब है हम जो आप बने हमारे मेहमान। आपके इधर आने से बड़ी है हमारी शान। उपरांत गोय राज्य मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद बाबू सावंत हाका येवपाचे। थैंक यू सर। चीफ इंजीनियर बीसी गुप्ता जी, आपसे अनुरोध है कि कृपया आप स्वागत करें। आदरणीय श्री श्रीपाद पूर्णन जी, आदरणीय श्री दीपक प्रभु बाउस्कर, आदरणीय श्री माविन खुदिनो जी, श्री विनय तेंदुलकर जी, श्री फ्रांसिस सिल्वेरा जी, श्री टोनी फिनांडिस, श्री जोशुआ डिसूजा, तथा मंच पर आसीन सभी मान्यवरों का स्वागत है। श्री श्रीवास्तव जी, श्री राजीव जी, श्री कार्तिक कुंडेकर जी, गुप्ता जी, आपका भी स्वागत है। काही दिवसापहिलेच आम्ही गोंय मोठीची 60 वर्सां फळादबाज्यात मनयली। शिक्षण, उद्देग, पर्यटन, साधन सुविधा अशा मळांचेर गोंयची घोडदौड चालूच आसा आनी तातूंत भर घालपी हे आयचे 6 प्रकल्प। ह्या सगळ्या प्रकल्पांचे तशेंच कार्यावळीचे उक्तावण दिवली पेटोवन करचे अशें मानेस्तां लागीं मागता। दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा रीतसर उक्तावण उद्घाटन करूया। फोटोग्राफर भैया कौन है? फोन किया है इनको, फोन किया उनको, फोन किया दोनों
ते उपरांत सगळ्याच मळांचेर स्वताक आत्मनिर्भर करचे नदरेंतल्यान पावलां उखल्ल्यात आनी ही पावलां समृद्धीची पावलां, ही पावलां प्रगतीची आसात, ही पावलां सार्थकतायेची आसात, विकासाची आसात। आधुनिक तंत्रगिन्यान आनी सैमीक संसाधनांचो संतुलित उपेग करून नव्या शक्यतांचो विचार जाल्लो दृश्टीस पडटा ते आयज उक्तावण जावपी प्रकल्पांतल्यान। समेस्त गोंयकारांक ह्या प्रकल्पाच्या उक्तावणा निमतान खूब खूब परबीं। वेपार तशेंच लोकां खातीर एक व्हडली सोय सरकारान हे प्रकल्पा वरवीं केल्ली आसा। ट्रॅफिक समस्या तर सुटावी जातलीच, लोकांचो वेळ वाचतलो, भोंवडेकारां खातीर आकर्शण आनी गोंयच्या साधन सुविधांच्या विकासांतल्या नदरेंतल्यान भोव उपयोगी अशे हे प्रकल्प। गोंयकारांच्या वतीन आदरणीय गडकरीजी तशेंच डॉ. प्रमोद बाब सावंत हांकां मनकाळजासावन परबीं दिता आनी सगळ्यांच्या वतीन देव बरें करूं म्हणया। भौशीक बांदकाम खात्याचे मंत्री भोवमानेस्त श्री दीपक पाऊसकर हांकां मानेस्तांचे आनी जमिल्ल्या सगळ्यांचे स्वागत करचे खातीर आपोवणें दिता। गोयच्या नॅशनल हायवेच्या लोकार्पण सोहळ्याक आणि नवी दिल्ली आमकां 2 प्रकल्पाच्या फाउंडेशन समारंभाक आमचे लागिल्ले माननीय मिनिस्टर रोड ट्रान्सपोर्ट एंड नॅशनल हायवे श्री नितीनजी गडकरी तशेंच आमचे गोयचे लाडके आमचे भाऊ केंद्रीय मंत्री माननीय श्रीपाद भाऊजी, माझ्या मतदारसंघाचे आणि गोयचे आदले वनमंत्री आताचे राष्ट्रपतीचे खासदार विजयभाई तेंडुलकरजी, आमचे पंचायत मिनिस्टर श्री मानी मुदिनोजी, स्थानिक MLA बाब सिल्वर, तसेच माझे कॉर्पोरेशनचे व्हाईस चेअरमॅन आणि सांताक्रूजचे आमदार टॉनी बाब, तसेच आमचे उपस्थित जोशुआ बाब, प्रिन्सिपल चीफ इंजिनियर पार्सेकर बाब, आमचे नॉर्थ गोवाचे चेअरपर्सन जिल्हा परिषद मेंबर कार्तिक बाब, उपस्थित सगळे नॅशनल हायवे मिनिस्ट्री ऑफ रोड अँड ट्रान्सपोर्टाचे अधिकारी, सगळे उपस्थित गोयचे भाव आणि बहीण, आज खूप खुश होता आमचे माननीय नितीनजी गडकरी गोंया खातीर 2014 साकून 2021 पर्यंत आमकां 22,000 कोटी रुपया आमचो गोयचो नॅशनल हायवेचो इन्फ्रास्ट्रक्चर बरो जावचो, बरे रस्ते गोंयकारांक मेळटले, आमचे मनोहरबाईचे स्वप्न पुराय जाता। आयज आमी पळयता आमकां 4 नॅशनल हायवेचे विविध आयचे हे लोकार्पण जाता। आमी आयज लोकार्पण करता आसतना खास करून आमी म्हणटा पत्रादेवी टू बांबोळी जो 43 किलोमीटर आसा तितूंतलो आमी 34 किलोमीटर आज कंप्लीट केला। डेफिनेटली फुडल्या काही म्हयन्या भितर जो कोलवा ब्रिज आसा आणि जे सर्वीस रोड आसा फुडल्या 2-3 म्हयन्या भितर डेफिनेटली कंप्लीट जातले। तशेंच जुवारी ब्रिज जो 3 पॅकेजींनी जाता GMC टू वेर्ना हे जे 13 किलोमीटरांतले 10.4 किलोमीटर आमी आज कंप्लीट केला। जुवारी ब्रिज काही विशया खातीर आमचे नितीनजी गडकरींचो प्रयत्न आसले बिफोर 2021 डिसेंबर म्हटल्यार जावपा जाय, पूण टेक्निकल विशय खूब आसलो। कन्सल्टंट आसा तो फॉरेन कंट्रीचो, चायनीज ताका विजा जाली ना। आमचे नितीनजी गडकरीन खूब ट्राय केली, कॉन्ट्रॅक्टरान आतां इंडियन कन्सल्टंट वा डिझायनर अपॉइंट करतले। आयज आमचे माननीय मंत्री ठरयतले आनी म्हाका दिसता डेफिनेटली आमच्या मुख्यमंत्र्यान म्हटलें तशें एप्रील म्हटल्यार 1 ब्रिज आनी फुडें रोखडेच लोकां खातीर हो जुवारी ब्रिज कंप्लीट जातलो। आयज खरेंच मोपा एअरपोर्ट एक्सप्रेस हायवे जो 6.5 किलोमीटर आसा हे आमकां 1183 करोड रुपीज आमी सँक्शन केल्या। म्हणजे गोंयचो इन्फ्रास्ट्रक्चर गोंयाक सगळी तरेची सुविधा जाय अशें आमचे केंद्रीय मंत्री आवडटा। खरें बरें दिसता जेन्ना जेन्ना आमी दिल्लीक वता फोन करता आमी तेंच्या पर्सनल सेक्रेटरी, तेंचे PAक फोन करता तेन्ना रोखडोच आमकां अपॉयंटमेंट मेळटा आनी असो अपॉयंटमेंट मेळटा गोंयाक कितें जाय अशें करपा जाय। खरेंच आमकां आयज आमी ऑथॉरिटी टावर 2 टावर येतले
दिवारी उरली आणि 2 टावराचेर आमचो गोंयचो जे म्युझियम गोंयचो इतिहास स्वतंत्र जावचे पयलींचो आनी स्वतंत्र जावन सुद्धा हो इतिहास आमच्या टावराचेर दिश्टी पडटलो. एक टावराचेर रेस्टॉरंट येतलें, पार्किंग सोय आसतली, आमकां 270 कोटी रुपया ताका लागतले. प्रायवेट पार्टनरशीप हे काम जातलें. आमच्या गोंयचे खातीर फुडारा खातीर सुद्धा आमकां हेचे एन्युअल प्लॅनाक 2021 ते 2022 ह्या प्लॅना भितर आमकां 1987 करोड रुपीज सँक्शन केल्ले. 987 कोटीची कामां चालीक लागलेली आसा. आमकां CRF फंड 75 किलोमीटर नॉर्थाक साकून सावथाक वचपाक 40 करोड रुपीज सँक्शन केल्ले. आमी सांगलें आमकां 40 करोड रुपया पुरना. लास्ट म्हाजी भेट जाली तेन्ना दिल्ली समजेत आनी 40 करोड एडिशनल केले. 80 करोड रुपीज आमकां सेंटर रिजर्व फंड आमचे नॉर्थ आनी साउथ गोंया खातीर रस्त्या खातीर आमकां पयशे दिले. फ्लड रिलीफ फंड आमकां 2 करोड रुपये दिले ह्या फावटी. अशी जायती कामां आयज आमकां मेळ्ळी आसा. आमी खरेंच भाग्यवान गोंयकार. हे आमचें डबल इंजीन सरकार जे आसा ते फुडें येवचें येतले डेफिनेटली. सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा आमचे 2 शब्द सगळे जाण. जय हिंद जय देव बरें करूं. मनीस दीपक पावसकर ह्या मोगाळ अशा येवकारा खातीर उपरांत हांव मागता मनीस श्री माविन बाब बुदिनो हांचे लागीं की तांणी 2 उतरां उलोवचीं. Honorable Minister for Road Transport, Government of India, Shri Nitin Gadkari ji, Honorable Chief Minister of Goa, Dr. Pramod Sawant, our PWD Minister, my colleague Mr. Deepak Pauskar, our Honorable Union Minister, Shri Shripad Naik ji, our Honorable Member of Parliament, Mr. Vinay Tendulkar ji, our Honorable Members of the Legislative Assembly, Tony Fernandes, Francis Silveira, Joshua D'Souza, senior officials of the Ministry of Road Transport, central government authorities, our own principal chief engineer, other chief engineers, and the officials, as ladies and gentlemen. Indeed, it's such a great pleasure, first of all, to be present in the new year. Wishing you all a very happy and prosperous new year. And I feel that there is one person who has made Goa feel prosperous through sheer concern for Goa, solving some of the most difficult problems of Goa, giving us funds exceeding far beyond the expectation, rising to the occasion to help this tiny state, is none other than our Honorable Surface Transport Minister Shri Nitin Gadkari ji. I think his love for Goa is as much as he would perhaps love his state. When any minister becomes, sometimes we have seen ministers behave as if they are ministers of that particular constituency or that particular state. Here is one minister whom, through various conferences, I have heard from my colleagues, my fellow transport ministers, PWD ministers, who goes far beyond. He has given what nobody could perhaps at one time dreamt of. While not illustrating here what he has done for the nation knows. I will take my beautiful Goa. Last 3 days, when our Honorable Chief Minister inaugurated a small section, and today also big inauguration, big foundation stones have been done. You literally experience it. We used to take 1 hour at Kottal, from Kottalim to come reach Bambolim and then Panjim, sometimes 2 hours. Today, it is literally like unthought of miracle. Within 15 to 20 minutes, you reach Panjim. This is the type of work Gadkari ji is doing not only for Goa, for the entire country. Out of the box thinking. When funds are not available, he knows how the funding is to be done. Lakhs and lakhs of crores being spent for the development. See the amount of connectivity that is taking place. I really get amazed how he is able to do it as if it is magic out of a box. And today, from 15,000 crores, what proposals he has, we are moving to another 7,000 crore proposal what he has given us. That means 22,000 crores for a tiny state like Goa. Imagine what work this particular gentleman, our Honorable Minister, is doing for the country. I know even in his own constituency in Nagpur, right from CNG to biofuels,
bringing about such a change, protecting the environment, far beyond what a normal person can do. Gadkari ji, I want to tell you, Goans are very, very proud of you that you were able to give us so much. It was far beyond our expectation. If we are able to smile, and today when people travel over that highway, the same critics of ours, I want to say, our political critics, today they say, wow, I don't think there is any roadblock left for BJP to come back to power in the next election, that is 2022. You have got the biggest contribution. I want to be on record, because not only broadening the highways, at the same time you have had patience. Take the Porvorim thing, you are making those long elongated bridges to prevent not a single house being demolished. I remember, and I quote this, when another gentleman called Joshi was National Highway Minister, and previous to that Kamal Nath was there. I did not want, I was MLA for Kottaling. I did not want a single house demolished. And rightly so, a flyover was proposed right up till Sarayu Junction. And after Mr. Joshi began his share, why should he spend so much money for a small state? That was his argument. Luckily, the BJP government came thereafter. Not only this particular flyover, we are having so many flyovers. And that is the work Mr. Gadkari ji has done. Last thing I want to tell Gadkari ji, when we talk of seamless travel, it has escaped perhaps the attention of National Highways. And Shri Nitin Gadkari ji has been very kind and benevolent. He said, yes, it is going to be done in the forthcoming projects. As our Mormugao port is getting connectivity right up till Verna Junction, there are as many as 4 places where there are traffic signals. Even now, one has to wait 2-3 times for the signals to change. Imagine when the traffic comes from the harbour with all those big trailers, there will be a choco block, there will be more confusion after doing such wonderful work. And he has promised me, yes, I will do it. I was just discussing with his officials. I just mentioned to him, and his officials were ready with the answer. I hope he is also going to announce it here. Thank you, sir, for such fast action. I have never seen such a minister function. I am learning a lot from you, and I hope our people in Goa will learn a lot from you, and we will be able to move at the same speed. Nevertheless, after Parrikar ji's demise, we were also wondering in Goa, what will happen, who will lead? I want to mention here, I want to remain on record, Dr. Pramod Sawant, walking into his shoes, maybe not totally alike him, everybody has got his style, but he has delivered. And he has delivered, therefore we call it a double engine. From the center, funds forthcoming from the center, full backing coming from our Honorable Prime Minister Narendra Modi ji, people like Nitin Gadkari ji and Pramod ji at the helm of affairs. And this is the way I only want to ask my fellow citizens in Goa. Do you want a stable government, a strong government? Do you want the progress to continue? Do you need the schemes what this government has given you, never before given? Or you are going to get fooled by announcements? If you look at the real स्थिति जो हम लोग बोलते हैं, बंगाल में जाए, दिल्ली में जाए, परिस्थिति बहुत बिगड़ है, कुछ भी नहीं करते हैं, सेंट्रल गवर्नमेंट सब काम करता है दिल्ली में, हेल्थ और एजुकेशन ये लोग देखते हैं, लेकिन हेल्थ का भी इतना बिगड़ गया था कि उधर कोविड-19 भी मैनेज नहीं कर पाए. जब अमित शाह गए 1 लाख बेड क्रिएट किया तो कोविड मैनेज हो गया, ये भी वो सरकार नहीं कर सका. आज गोवा में आके बड़ा बड़ा घोषणा करते हैं, ये लोग खाली घोषणा ही कर बैठेंगे, कुछ नहीं कर पाएंगे. बंगाल में कितना वायलेंस हो रहा है, कल्चर ऑफ वायलेंस, डू वी वांट दैट इन गोवा? इट इज टाइम टू थिंक. वी वांट टू बी on the highway to growth. We want to be on the highway with inclusive growth. We want to be on the highway to development, taking Goa to greater height. People like Nitin Gadkari ji, people like Narendra Modi ji and his ministry at the center, and with Pramod Sawant here, we will do it for Goans. I hope Goans realize the message and realize what is good and bad for that, and we will be able to move along the same path. Without taking much time, I will also want to profusely thank Nitin Gadkari ji. I have been watching the way you have love for Goa. Continue having the love. Thank you very much on behalf of all the Goans. Goans will always be indebted for you. Thank you very much indeed. Thank you very much, Honorable Mavinga, for this energetic speech. You have really spoken on behalf of all the Goenkas, especially
with regards to traffic and transport issues and how you all as a government trying to resolve it at your best. Thank you very much. हाच्या उपरांत हांव मागता केंद्रीय राज्यमंत्री श्री श्रीपाद भाऊ नाईक, आदरणीय श्रीपाद भाऊ नाईक हांचे लागीं की तांणी आपले विचार ह्या समयार व्यक्त करचे. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाक माझे उपस्थित देशाचे आमचे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर, PWD मिनिस्टर श्री नितीन गडकरीजी, गोंय राज्याचे माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंत, माझे उपस्थित म्हणजे सहकारी भाऊ विनोद तेंडुलकर, मंत्री भाऊ पावसकर, मंत्री भाऊ मोविन गुदिनो, आमदार फ्रांसिस सिल्वेरा, भाऊ जोशुआ, उपस्थित भाऊ टॉनी फर्नांडिस, पत्रकार बंधू, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सदस्य, PWDचे सगळे पदाधिकारी आणि उपस्थित गोंयकार भाव आणि भयणी. आज म्हाका दिसता गोंयच्या इतिहासाक एक नमूद करपाचो दीस आमी म्हाका दिसता मनयतात. 15 ते वास्को पर्यंतच्या वेगवेगळ्या प्रोजेक्टाचे उद्घाटन आणि फाउंडेशन सोन आज हांगसर माननीय नितीन गडकरीच्या हस्ते जाता. माननीय नितीन बाब गडकरीची स्टायल तुमकां सगळ्यांक सांगली कशा पद्दतीन देशभरात रस्त्याचे जाळे विणले आणि खास करून गोंयांत ताणें जें कितें काम केल्लें आसा तें म्हाका दिसता मोविना जाले मंत्री जाले नंतर, परंतु म्हाका नमूद करपाचें आसा आमी जेन्ना खंय तरी सकल्या हाजेर आशिल्ले भारतीय जनता पक्षाची सुरवातीच्या काळात जवळ 90 आणि 90 नंतर गोंयचेर ताचें कशें कितें तरी वेगळ्या पद्दतीचें प्रेम गोंयकारांचेर तेंचे आशिल्लें, गोंय भुमीचेर आशिल्लें आणि त्या वेळा पासून ताणें जी आमकां सगळ्यांक मदत केली आहा ती मदत आमी केन्नाच विसरची ना. मंत्रीपद आसूं मंत्रीपद नासूं सगळे तरेची मदत तेणी आमकां सगळ्यांक पुरयली आणि आज जे कितें आज जो विकास जाता गोंय सरकार करता, केंद्र सरकार माननीय नितीन गडकरीच्या हाचे खातीर करता, हो विकासाची मुठभेड ही तेणीच गोंयांत रोविल्ली आशिल्ली. आणि म्हाका सांगून दिसता की जेन्ना ताणें मुंबयचे रस्त्याचे कॉर्पोरेशन हातीन घेतलें त्यावेळेर जें कितें काम फ्लायओव्हर जे जायनाशिल्लें जें कितें काम करून दाखयलें तें काम केले नंतर आनी रस्ते सुंदर केले नंतर ताका नितीन गडकरी करून म्हणनाशिल्ले, ताका नितीन रोडकरी म्हणटाले. मी हें तें हुशार त्या वेळार आज खूब गोंयचो जो विकास त्या विकासान भरपूर वांटो बाब नितीन गडकरीचो आसा. तांची कृपादृश्टी गोंयाचेर आसा, हाज्या फुडें आसतली आनी जें कितें अजुनूय थोडेशें कितें शिल्लक आसा तें काम म्हाका दिसता करपाची संदी परत एकदा गोंयकार आमकां दितले आनी बाब नितीन गडकरीच्या सगळ्या आशिर्वादान सहकार्यान संपूर्ण गोवा हो विकासाच्या हाजेर आमी व्हरतले. तुमकां सगळ्यांक नव्या वर्साच्यो शुभेच्छा दिता. तुमचे सगळ्यांचे आशिर्वाद आमकां अशें आसचे अशें मागता सगळ्यांक देव बरें करूं. देव बरें करूं. आदरणीय श्रीपाद भाऊ नाईक, गोंय मुक्तीची 60 वर्सां सुयोग्य पद्दतीन मनयत आसतनाच जाचे मनात फुडल्या 40 वर्सांचे विचार आशिल्ले, म्हळ्यार गोंय मुक्ती उपरांतचे 100वें वर्स. गोंय कशें आसतलें विकासाच्या दृश्टीन, साधन सुविधांच्या दृश्टीन, पर्यटन, शिक्षण, तंत्रगिन्यान, कमकुवत घटक अशा सगळ्याच बाबतींत गोंयाक एक अत्युच्च दर्जाचेर व्हरपाचे विचार सातत्यान जांचे मनात चालूच आसतात आणि ताजे खातीर ताचो सातत्यान फाटलाग करपा खातीर जे करपाची गरज आसा ते 100% करपी अशें आमचे गोंयचे मुखेलमंत्री आदरणीय दोतोर प्रमोद बाब सावंत. जोरदार ताणें तांचें स्वागत करूया आणि तांच्या लागीं मागता की ह्या समयार तुमी तुमचे विचार मांडचे. डॉक्टर प्रमोद बाब सावंत. PWD डिपार्टमेंट एंड नॅशनल हायवे ऑथॉरिटी हांच्या संयुक्त विद्यमानात आज गोंयच्या म्हाका दिसता पुराय इतिहासात हो सुवर्णाचो क्षण आसतलो. एकाच वेळार जवळपास 4 प्रोजेक्टाचें उक्तावण आनी 3 प्रोजेक्टाचो फाउंडेशन स्टोन. आनी ह्या सुवाळ्याक आमच्या मदीं आसात खास प्रमुख पावणे म्हणून केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरीजी, आमचे केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ नाईक, PWDचे मिनिस्टर बाब पावसकर, ट्रान्सपोर्ट मिनिस्टर बाब मोविन गुदिनो, राज्यसभेचे खासदार बाब विनय तेंडुलकर, व्यासपीठाचेर आशिल्ले आमदार बाब जोशुआ, फ्रांसिस सिल्वेर टोनी आणि व्यासपीठाचेर आशिल्ले बाकी सगळे मानेस म्हणजे समोर आशिल्ल्या सगळ्या
म्हापसा म्युनिसिपालिटी म्हणा किंवा बाकीच्यो सगळ्यो लागपी कन्सर्न ग्रामपंचायतीच्यो सगळ्यो नगराध्यक्ष पंच सरपंच तुम्ही सगळे जाण खास करून ह्या कार्यक्रमात उपस्थित रावले. बाकीचे PWD आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे सगळे अधिकारी, त्याचबरोबर आमच्या प्रेस मिडिया, माय फ्रेंड्स, खूप खोस भोगता आयच्या ह्या सुवाळ्याक. म्हणजे माननीय गडकरी साहेब जेन्ना खरसवाडा जंक्शनाचेर गेले, तुम्ही त्यांचे म्हापसा म्युनिसिपालिटी आणि बाकी पंचायतीचे सगळ्यांनी जयजय तुम्ही स्वागत केले. दुसऱ्या सुवाळ्याचेर आम्ही बांबोळी जंक्शन हांगासर ज्या सेकंड फेजीचे उक्तावण आम्ही केले, ते लोकार्पण करता आसतना बागटोणी MLA आणि थंयच्या पंचायतीच्या वतीने तुम्ही माननीय गडकरी साहेबांचे स्वागत केले. आणि आता ॲक्च्युअली व्हर्च्युअल इनॉग्रेशन्स आणि हाज्या उपरांत दोन कडेन म्हणजे मडगांव बायपास आणि ताज्या उपरांत सडा वार्नापुरी जंक्शन ह्या दोन्ही ज्या खास करून अभिनंदन करता माननीय गडकरी साहेबांचे की त्यांनी ह्या चारही कार्यक्रमांक प्रॅक्टिकली थंयसर वचून लोकार्पण केले, त्याबद्दल नेटान तुम्ही ताळी म्हाका दिसना इतको मोग असल्या शिवाय मनीस प्रॅक्टिकली एखाद्या फिल्डाचेर केन्नाच वचना. गडकरी साहेबाक गोंयकारांचो मोग खूब आसा म्हणून प्रॅक्टिकली कसो प्रोजेक्ट जाला आणि तितून आनीक इनोवेटीव कितें करपाक येता. हांव पळयतालो की प्रत्येक फावटी आमी खंयचो प्रपोजल दिता असो न्ही. म्हणजे माविनान आतां सांगले ते टी जंक्शन एट वेर्णा म्हणजे वेर्णा इंडस्ट्रियल इस्टेट आणि आमी मडगांव बायपास हेवटेकर येता आसतना टी जंक्शन जो एअरपोर्टाचेर वता तो जंक्शन फाटले फावटी स्वताहून तेंच्यांनी पळोवन तितून इम्प्रुवमेंट कितें जावपाक जाय आणि ती कन्सर्न ऑथॉरिटी खातीर तेंच्यांनी इन्स्ट्रक्शन दिली. 2014 पासून आतापर्यंत डबल इंजिनचे सरकार अंडर द लिडरशिप ऑफ ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी आणि विजनरी लीडर्स नितीन गडकरीजी, म्हाका दिसता गोवा इज गोईंग अहेड. आमी म्हणटले की गोंयांत आपलो नॅशनल हायवे म्हणा किंवा इतर इन्फ्रास्ट्रक्चर ज्या पद्दतीन ताचे कडेन पोर्ट मिनिस्ट्री आसतली तेन्ना पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटी आसतली तेन्ना ही स्मॉल इंडस्ट्रीज आशिल्ली तेन्ना इंडस्ट्रीज एवरी टायम जी मिनिस्ट्री त्यांच्याकडे आयल्या त्या मिनिस्ट्रीच्या वतीन त्यांच्यानी वेगवेगळे प्रोजेक्ट जे आसा आणि वेगवेगळे गोंयच्या दृश्टीन त्यांच्यानी सातत्यान पयलो त्यांच्यानी विचार केला. हांव डिटेलान आयज प्रोजेक्टाचेर वचना त्या व्हिडिओचेर चड वेळूय घेवपाक सोदिना. आमी व्हर्च्युअल इनॉग्रेशनाच्या निमित्तान तुमकां प्रोजेक्ट जे आसा हे सगळे प्रोजेक्ट कळटलेच, बट त्यांच्या विजनरी नजरेंतल्यान आमी जो म्हणटा की टू ऑब्झर्वेटरी ट्रॅव्हल ऑन अ जुवारी ब्रिज इट इज अ वर्ल्ड क्लास टुरिस्टीक डेस्टिनेशन ठरतलें. मुद्दामून म्हणटा की ज्या प्रोजेक्टाचे आम्ही आज फाउंडेशन स्टोन करता. बाय सिद्धी उलयता आसतना सांगले आम्ही 60वें मुक्तीचे वर्स मनयता आणि 100व्या वर्सा गोंय कशें आसचें ताचो फाउंडेशन स्टोन ऑब्झर्वेटरी ट्रॅव्हलाच्या निमित्तान आज आमी घालता. ही म्हाका खोस भोगता, हे खूब म्हत्वाचें आसा. निश्चितच रित्या आमी फुडल्या 100 म्हणजे फुडल्या 40 वर्सांच्या मदीं गोंयांत कितले इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जातलो, कितलो टुरिस्ट येतलो, ताचो कशा पद्दतीन ताच्या खातीर इन्फ्रास्ट्रक्चर जाय हाची मुहूर्त मेळ जी आसा ही आज लायता. बरेच जाण जे विचारतात हे रस्ते कित्याक, हे पूल कित्याक, आणि आमच्या बरोबर विचारपी थोडेशे तेवटेन गेले. हांव एक्याकूच सांगता, हे कित्याक तर ह्या गोंयच्या दृश्टीन इन्फ्रास्ट्रक्चर गोंयच्या भविश्या खातीर, गोंयच्या फुडारा खातीर, गोंयच्या टुरिस्टा खातीर आणि गोंयच्या इकॉनॉमी खातीर. आमी पळयता की हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर ह्या डबल इंजिनच्या सरकारा खातीर जाला. डबल इंजिन सरकार म्हणजे माननीय मोदीजीचे केंद्रातले सरकार आणि गोंयांतले सरकार. माननीय मोदीजी हांच्या केंद्रातल्या सरकारांतल्यान 22,000 कोटी रुपया जो 2014 पासून आयज पर्यंत म्हणजे रोड्स आसतले, टुरिझम आसतले, इन्फ्रास्ट्रक्चर आसतले, सिवरेज आसतली, ह्या सगळ्या खातीर इतक्या मोठ्या प्रमाणात जो खर्च केला त्याच खातीर आमकां येदो व्हडलो डेव्हलपमेंट दिसपाक येता. आणि ताचेच आज 4 म्हणजे मोपा कनेक्टिविटी टू द नॅशनल हायवे. मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट जाल्लो, पण मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट नॅशनल हायवे कनेक्ट जातलो आसत जाल्यार म्हाका दिसना आमकां स्टेटी कडेन इट इज 1183 crores of rupees सँक्शन ओनली एंड ओनली बिकॉज ऑफ द नितीन गडकरी. तांकांच लागून ते पॉसिबल जाला. अदरवायज इतक्या स्पिडीन आमकां मोपा कनेक्टिविटी करप पॉसिबल नाशिल्लें आणि तांच्यांनी तो प्रोजेक्ट आमकां सँक्शन करून दिलो आणि ताचो फाउंडेशन स्टोन आमी लायता. कारण 15 ऑगस्ट 2022 ह्या दिसा मोपा स्टार्ट जातलोच, पण त्याच बरोबर ताका कनेक्टिविटी ही तितकीच म्हत्वाची आशिल्ली. बारकाये प्रत्येक गोष्टीचो विचार करपी, बारकाये प्रत्येक प्रोजेक्टाच्या बाबतीत गोंयच्या विचार करपी आमचे विजनरी लिडर्स नितीन गडकरीजी हांचे परत एकदा स्वागत करता. आणि गोंयच्या विकासात तुमचो महत्वाचो भाग आसा. गोंयच्या विकासात तुम्ही विजनरी दृश्टीन गोंयच्या डेव्हलपमेंटात सदोदीत भाग घेतला. म्हणून तर हांव म्हणटा की तुमच्या विजनरी लिडरशिपच्या सकयल निश्चितच गोंय जे आसा हे खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलप जातलें. आमी म्हणटा की इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत आमी खरोखरूच स्वयंपूर्ण जायत आसा. इन्फ्रास्ट्रक्चर गोंयांत कितलो जाय आसा केंद्र सरकाराच्या सहकार्यान पुराय इन्फ्रास्ट्रक्चर आमी रेडी केला. त्याबद्दल माननीय मोदीजी आणि माननीय नितीन गडकरीजी हांचे खूप खूप अभिनंदन करता.
देवडे सर. यानंतर मी विनंती करेन सर्वांच्या वतीनं आदरणीय श्री नितीन गडकरीजी यांना की तांत्रिक पद्धतीने आजच्या प्रकल्पाचं उद्घाटन करावं. Of NH66 from Targani to Karaswada, 4 laning of NH66 from Karaswada to Bangul, Margaon Western Bypass, Port Connectivity Road, such as Mopa Airport Connectivity Road and observatory towers on Zuari Bridge. इतिहास भी है और आधुनिकता भी. एक तरफ सदियों की संजोई धरोहर तो दूसरी तरफ नवीनतम इमारतें. एक तरफ चहल पहल से भरी रातें तो दूसरी तरफ समुद्र और चट्टानों से खिलती सुबह. शायद ही कोई होगा जो गोवा की इस विविध छवि को ना जानता हो. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के विकासशील नेतृत्व में भारत प्रगति की ओर उन्नति के नए परचम गाड़ रहा है. सड़क परिवहन और राजमार्ग मंत्री माननीय श्री नितिन गडकरी जी के नेतृत्व में मानव सड़क विकास ने एक नई परिभाषा पाई है. वहीं गोवा भी अपने ऊर्जावान मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत जी के कुशल नेतृत्व में भारत से कदम मिलाकर आगे बढ़ रहा है. गोवा में विकास के कुछ नए मील के पत्थर लोपित किए गए हैं. इनमें से कुछ शीघ्र ही जनता को समर्पित किए जाएंगे. पहला NH66 पात्रा देवी से कारसवाड़ा और NH66 कारसवाड़ा से बंबोले. NH66 का विस्तारीकरण पात्रा देवी से कारसवाड़ा के बीच हो रहा है. 25.5 किलोमीटर की कुल लंबाई वाले इस राज्य मार्ग का 18 किलोमीटर तक पुनः निर्माण हो भी चुका है. 634 करोड़ की लागत वाली यह परियोजना जल्द ही जनसाधारण के उपयोग में आ जाएगी. NH66 पर कारसवाड़ा से बंबोले की दूरी अब 4 लेन वाली विस्तृत सड़कों पर तय की जाएगी. 853 करोड़ की लागत से बने इस राज्य मार्ग का 13 किलोमीटर तक पुनः निर्माण हो भी चुका है. दूसरा, मरगांव पश्चिमी बाईपास. लगभग 9 किलोमीटर का ये बाईपास मरगांव को उत्तर और दक्षिण गोवा के भीषण ट्रैफिक से निजात दिलाएगा. 5.7 किलोमीटर का निर्माण पूर्ण भी हो चुका है और इसका परिणाम नवंबर में दिखने भी लगा है. 354 करोड़ की लागत से बने इस बाईपास का निर्माण लगभग पूर्ण हो चुका है. तीसरा, पोर्ट कनेक्टिविटी रोड. बंदरगाह और थल को जोड़ती यह सड़क यातायात, जनसामान्य और उद्योग जगत को जोड़ने वाली कड़ी बनेगी. गोवा को सड़क और NPT से जोड़ती यह लगभग 8 किलोमीटर की लंबाई वाली सड़क का 5 किलोमीटर तक का निर्माण भी हो चुका है. 546 करोड़ की लागत से बनी ये सड़क उद्योग और जनसामान्य दोनों की ही दृष्टि से एक महत्वपूर्ण कड़ी है. उसी के साथ 3 नए परियोजनाओं का शिलान्यास भी किया गया है. पहला, मोपा एयरपोर्ट कनेक्टिविटी रोड. ये 6 लेन हाईवे मोपा एयरपोर्ट को NH66 से जोड़ेगा और पूरी गति से इसका कार्य समाप्त कर इसे जनता की सेवा में प्रस्तुत किया जाएगा. 1183 करोड़ की लागत से बने इस रोड की कुल लंबाई 6.58 किलोमीटर है. दूसरा, 6 सेंट्रल इंफ्रास्ट्रक्चर फंड वर्क्स. ये 6 की 6 परियोजनाएं भारत सरकार की योजना सेंट्रल रोड इंफ्रास्ट्रक्चर फंड द्वारा प्रयोजित की गई हैं. 80 करोड़ के इस इंफ्रास्ट्रक्चर की कुल लंबाई 75 किलोमीटर है. तीसरा, जुआरी ब्रिज का ऑब्जर्वेटरी टावर. नदी को बांधता जुआरी ब्रिज न सिर्फ यात्रा की दृष्टि से बल्कि पर्यटन की दृष्टि से भी एक मनोरम निर्माण है. ये 2 टावर्स और उनमें बने रेस्टोरेंट सुबह और शाम का ऐसा अद्भुत दृश्य दिखाएंगे कि मन रूम सा हो जाएगा. 125 मीटर की ऊंचाई और 270 करोड़ की लागत से बने ये 2 ऑब्जर्वेटरी टावर पर्यटकों को चारों दिशा के भव्य दर्शन करवाएंगे. विकास की ये यात्रा देश के राज्य मार्गों की तरह ही तेजी से आगे बढ़ रही है. भारत और गोवा प्रगति की ओर बाहें खोले आगे बढ़ रहे हैं. जय हिंद, जय गोवा. असं म्हणतात की कोणतीही भव्य गोष्ट एखाद्या लहानशा विचारातूनच जन्म घेते. हा विचार म्हणजेच बुद्धी किंवा मती म्हणू आपण.
या मतीला योग्य गती मिळाली तरच ठीक, नाही तर त्या मतीची म्हणजे त्या विचाराची माती होते. पण मतीला योग्य गती मिळाली, तिला कृतीची जोड मिळाली आणि ती कृती योग्य रीती आणि नीतीच्या संगतीने असली तर मात्र हे सर्व विचार शक्तीच्या रूपानं नेहमीच समोर येतात आणि या सर्व गुणांचे धारक म्हणजे मती, गती, कृती, रीती, नीती आणि शक्ती हे आजचे आपले प्रमुख पाहुणे आदरणीय श्री नितीन गडकरीजी. आणि म्हणूनच मागे स्क्रीनवर दिसणारा हा जो गती शक्ती असा लोगो आहे किंवा विचार आहे, हा त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला, त्यांच्या कामाला आणि एकूणच त्यांच्या भव्य दिव्य अशा विचारधारणेला साजेश आहे असं मला वाटतं. या संपूर्ण प्रकल्पांचे शिल्पकार अव्वल राजनीतिज्ञ श्री नितीनजी गडकरी. आम्हाला अत्यंत आनंद होतो या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आपण आमच्यामध्ये आहात. सर्वांच्या वतीनं, समस्त गोवेकरांच्या वतीनं आपल्याला विनंती की आपण मार्गदर्शन करावं. गोव्याचे मुख्यमंत्री माझे सहकारी डॉक्टर प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी आदरणीय श्रीपाद नाईक, बांधकाम विभागाचे मंत्री दीपक पावसकर, माविनजी, विनय तेंडुलकरजी, टोनी फर्नांडिसजी, जोसू डिसूजा, फ्रान्सिस सिल्वेरा, उपस्थित सर्व मान्यवर बांधवांना आणि बहिणी, मी अनेक वर्षापासून गोव्याला येतोय. 1995 साली मी महाराष्ट्रामध्ये मंत्री असताना, बांधकाम मंत्री असताना मला माननीय स्वर्गीय प्रमोद महाजन यांनी गोव्याकडे लक्ष देण्याकरता सांगितलं होतं. त्यावेळी गोव्याच्या संघटनेच्या कामाकरता मी नेहमी यायचो. त्यावेळी श्रीपादजी, मनोहर पर्रिकर, संजीव देसाई आणि दिगंबर कामत 4 जण भारतीय जनता पार्टीचं काम करत होते प्रमुख रूपाने. अनेक वेळा त्यांच्याबरोबर बसायचो, चर्चा करायचो आणि मला अतिशय आनंद आहे की बघता बघता या सर्व कार्यकर्त्यांनी त्यावेळेच्या गोव्याच्या सगळ्यात खूप परिश्रम घेतले. मनोहर पर्रिकर आणि श्रीपाद नाईक यांनी या कार्याला खूप ताकद दिली आणि आज गोव्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं. आणि हे सरकार आल्यानंतर मनोहर पर्रिकर मुख्यमंत्री झाले आणि 2014 साली जेव्हा पहिल्यांदा मी आलो त्यावेळी त्यांनी माझ्याकडे गोव्याच्या विकासाकरता अनेक प्रश्न माझ्यासमोर मांडले. श्रीपादजींनी पण मांडले आणि त्यावेळी सवयकर पण संसदमध्ये होते, त्यांनी पण बऱ्याच गोष्टी मांडल्या. आणि मला याचा आनंद की त्यांनी सांगितल्यापैकी जवळपास 99.99% कामं मी पूर्ण केली. एखादा पॉईंट याच्याकरता एखादं सुटू शकतं माझ्याकडे. हा जो पणजीचा ब्रिज होता, हा मनोहर पर्रिकरांनी मला असं सांगितलं आल्यावर, नवीन सरकार आल्यावर की आम्ही बांधतो, गोवा सरकारच्या वतीने बांधतो, तुम्ही परवानगी द्या. त्यावेळी आम्ही त्यांना परवानगी दिली. 1001 करोड रुपयाचा ब्रिज होता. पण मधल्या काळामध्ये मनोहर पर्रिकर माझ्याकडे आले आणि म्हणाले, आर्थिकदृष्ट्या आम्हाला आता हे काम करणं खूप अडचणीत होत आहे, तुम्ही काहीतरी मार्ग काढा. मी NHच्या चेअरमन आणि सेक्रेटरीची मीटिंग बोलावली आणि मी त्यांना म्हटलं की मनोहर पर्रिकर म्हणतात की आता मी हे काम करू शकत नाही, तर तुम्ही आता पुन्हा आपण आपल्याकडनं काही करता येईल. तेवढ्या आपण कामही टर्मिनेट केलं आहे आणि आता हा विषय संपला, आता पुन्हा सुरू नाही करताय. मी त्यांना म्हटलं टर्मिनेट कोणी केलं, कोणाच्या परवानगीने केलं? म्हणजे आपल्या. तर म्हटलं माझ्याच परवानगीने टर्मिनेट केलं, आता माझ्याच परवानगीने सुरुवात करा. आणि तो मुलाकरता मी 500 कोटी रुपये दिले. आणि मनोहर पर्रिकरांची तब्येत त्यावेळी बिघडली होती आणि मला फोन केला की माझी तब्येत चांगली नाही आहे, तुम्ही या ब्रिजचं उद्घाटनाच्या कार्यक्रमाला या. आणि त्यांच्या आयुष्यातला तो शेवटचाच कार्यक्रम होता आणि त्या पुलाचे उद्घाटन झालं. पण त्याचवेळी मनोहर पर्रिकरांनी विशेष आग्रहाने हा जो एअरपोर्टचा पूर्ण रस्ता होता या कर्नाटक, मुंबई गोव्याचा भाग होता आणि मुंबई गोवा हा 4 लेन रोड आम्ही करायचा ठरवलेला. त्यातलं गोव्यामध्ये केवळ 12,000 कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्र टू कर्नाटक बॉर्डर याचं काम आम्ही करतोय. आणि आज मी जेव्हा एअरपोर्टवरून आलो तेव्हा अजूनही अर्ध्याच रस्त्याचं उद्घाटन झालं. आज
पण मला अतिशय आनंद झाला की एकदम येताना जुनं काही लक्षातच आलं नाही की मी केव्हा इथे येऊन पोहोचलो. नक्कीच आपण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ही सगळी कामं झाली. आज मी ज्यावेळी पहिल्यांदा 2014ला आलो होतो तेव्हा मी सांगितलं होतं की मी 15,000 कोटी रुपयाची कामं गोव्यात करेन. पण आज जेव्हा मी हिशोब केला तेव्हा 22,000 कोटीपर्यंत पोहोचला. आणि आज पुन्हा मी अनेक नवीन घोषणा करणार आहे. त्यामुळे मला खूप आनंद आहे की गोव्याचा विकास होतो आहे. आणि गोव्याचा विकास केवळ याच्यात रस्त्यामध्येच नाही, तर गोव्याच्या पोर्टचाही विकास करण्याची मला संधी मिळाली. मी शिपिंग मंत्री होतो. जवळपास 6-7 हजार कोटी रुपये त्यावेळी गोव्याच्या पोर्टवर खर्च झाले. आणि आधुनिक करण्यामध्ये आपण फिशिंग त्याचं एक मोठं आपण कोळी बांधवान करता त्याचे हार्बर, फिशिंग हार्बर पण तयार करायचं ठरवलं होतं. मी मंजूर केलं होतं. आता कुठपर्यंत झालं मला माहिती नाही. पण एकंदरीत गोव्याच्या विकासामध्ये सातत्याने गोव्याच्या विकासाकरता श्रीपादजी, मनोहरजी आणि आता सातत्याने प्रयत्नशील राहिले. आणि त्यामुळे निश्चितपणे गोव्याचा एक समृद्ध संपन्न गोवा असा विकास झालेला. आणि या विकासामध्ये केंद्राचा मंत्री म्हणून मला मदत करायला मिळाली याचा मला अतिशय आनंद आहे. आज आपण ज्याचं लोकार्पण केलं त्याच्यामध्ये पत्रादेवी म्हणजे महाराष्ट्राकडून करसवाडा हवेली म्हणजे 4 लेन, 734 करोड रुपयाचा 4 लेन, महाराष्ट्र गोव्याचा मार्ग पणजीला येणारा रोड तो पूर्ण झाला. त्याचबरोबर पोर्ट रोड कनेक्टिव्हिटी हा खूप अटकलेला प्रोजेक्ट होता. याच्यामध्ये पोर्टनी पण कॉन्ट्रीब्युशन केलं, गोवा सरकारने केलं आणि NHAने केलं. यात बऱ्याच अडचणी होत्या, पण आज त्याचंही पण लूपचं उद्घाटन होत आहे. 546 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट लूपमन वर्णापुरी सदा जंक्शन MPT गेट 1 पर्यंत हे काम पूर्ण झालेलं आहे. आणि पोर्ट झालेल्या वाहनांना वास्को आणि विशेषतः वास्को पासून त्या ठिकाणी जो ट्रॅफिक येतो नक्कीच चांगला होईल. 546 करोड रुपये खर्च करून गोवा पोर्ट दक्षिण गोवापर्यंत 18 किलोमीटर 13 किलोमीटर 4 लेनचं काम पहिलेच पूर्ण झालेलं आहे. त्याचबरोबर मार्गो पश्चिम बायपास 5.7 किलोमीटर 201 करोड रुपयाचा तो मडगाव शहराच्या आतमध्ये जो ट्रॅफिक यायचा त्यातून मुक्ती मिळणार आहे. आणि नक्कीच पर्यटकांना ट्रॅफिक जामचा सामना करावा लागणार नाही. मला खूप आनंद आहे की गोव्यामध्ये जी कामं झाली ती सगळी कामं करत असताना क्वालिटी चांगली आहे. विशेषतः हा जो जुवारीवरचा जो ब्रिज आहे हा स्टेट ऑफ आर्ट असा ब्रिज आहे. याचा डिझाईन अतिशय उत्तम आहे. आणि माझ्या डोक्यामध्ये नेहमी आलं की जगात जे आहे ते आपल्या देशात झालं पाहिजे. मी माझ्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये एक म्युझिकल फाउंटेन तयार केलं आणि त्याचा आता पुढच्या महिन्यात उद्घाटन. ते फाउंटेन जगातलं सगळ्यात उंच फाउंटेन राहणार. कारण याचा नेहमी आनंद होतो की जे जगात आहे त्याच्यापेक्षाही चांगलं काही आपल्याकडे होतं. ते फाउंटेन बनवणारा आर्किटेक्ट फ्रेंच आहे. त्याची कॉमेंट्री गुलजारची आहे, संगीत AR रहमानचं आहे. आणि त्याच्यावर 5 ऑस्कर विजेते काम करणार. आणि तेलुगू आणि तामिळ चित्रपटातली अभिनेत्री रेवती म्हणून त्यांना मी ते काम दिलं होतं. आणि आता त्या 4,000 लोकांची गॅलरी आहे आणि 9 मजली बिल्डिंग केली आहे. त्यातले 7 मजले पार्किंग करत आहे. 1200 गाड्यांचं लिफ्टने पार्किंग आहे. आणि 3 मजले फूड मॉल आहे आणि समोर तलाव आहे. आणि त्या तलावात आता फ्लोटिंग रेस्टॉरंट पण राहणार आहे. तर ते त्या फाउंटेनची जी उंची आहे तेव्हा मी त्या आर्किटेक्टला सांगितलं की जगातलं सगळ्यात मोठं झालं नाही आणि त्याची उंची जगात सगळ्यात जास्त आहे. त्याकरता टर्कीमधून पंप आणले आणि आता ते पुढच्या 1-2 महिन्यात त्याचं उद्घाटन होणार आहे. आणि ते पाणी जे आहे ते नृत्य करणार आहे संगीताच्या तालावर, गाण्यावर. फारच सुंदर कन्सेप्ट आहे. रहमानचं AR रहमानचं संगीत तिथं रेकॉर्ड झालं आहे. आणि म्हणून आपल्या राज्यात आपल्या गावात चांगलं काहीतरी व्हावं असं प्रत्येकाला. आणि हीच भावना मनोहर पर्रीकरच्या मनामध्ये होती. हीच भावना श्रीपादजींच्या आणि प्रमोदजींच्या आणि इथल्या सगळ्या मंडळींच्या मनामध्ये आहे. आणि म्हणूनच गोव्याचा विकास झाला. त्यामुळे हे जे जुवारीचं प्रोजेक्ट आहे आपल्याला आज माझा प्रयत्न होता की आजच याचं उद्घाटन व्हावं. पण याचा कन्सल्टंट चीनमध्ये आहे आणि कोविडमुळे तो येऊ शकत नाही आहे. त्यामुळे कामातली अडचण आहे. प्रमोदजींनी पण मध्ये पत्र लिहिलं, मी पण प्रयत्न केले, पण त्यात काही यश मिळू शकलं नाही. त्यामुळे हे काम थोडंसं रेंगाळलं. पण जे आज काम पहिलं जे
समाधान व्यक्त केलं. मलाही खरोखर याचा आनंद आहे की आता तिथे 2 व्ह्युअर गॅलरी होणार आणि ते जे रेस्टॉरंट होणार आहे वरती ते रिव्हॉल्विंग आहे, फिरणार आहे. आणि हेही पण एफएल टॉवर जसं आहे ते समोरून त्याच्यापेक्षा चांगलं व्हावं असा प्रयत्न आपण जी जागा दिली त्याच्यामुळे बोटीनी मध्ये जायचं आणि कॅप्सूल लिफ्टिंग वरती जायचं. आणि मी आज असं सुचवलं की या 2 टॉवरला जोडणारा काही एक छोटा ब्रिज पायी जाण्याकरता करता आला तर तिथूनही गोवा बघता येईल आणि संपूर्ण गोवा तिथून दिसेल आणि एक एक येणारा प्रत्येक टुरिस्ट हा ते बघायला जाईल. आणि खाली सगळे रेस्टॉरंट, गोव्याचं कल्चर, गोव्याचं फूड आणि हे सगळं राहणार आहे. त्यामुळे एक नवीन टुरिस्ट स्पॉट गोव्याला होणार आणि हे सगळ्या टुरिस्टची संख्या जर दुप्पट झाली तर एअरपोर्ट कमी पडतो. म्हणून आता आपण नवीन एअरपोर्ट देखील मनोहरने त्यावेळी आणि श्रीपादजींनी त्यावेळी तेही पण एव्हिएशन मंत्री होते. हा एअरपोर्ट काय पण एअरपोर्टला मला रस्ता नव्हता. हा रस्ता राज्य सरकारला करायची जबाबदारी होती. तर राज्य सरकारने हात वरती केले की एवढा मोठा रस्ता जवळपास 1300 कोटी रुपये लागतात त्याला. मी म्हटलं माझ्याकडे आला, मी त्याला एनएच जाहीर केलं आणि तोही रस्ता आज त्याचाही पण शुभारंभ भूमिपूजन झालं आणि त्याच्याही कामाला सुरुवात झाली. त्यामुळे मला खूप आनंद आहे की गोव्याच्या विकासामध्ये जेवढी काही कामं होती ती सगळी पूर्ण झाली. मी काही ती वाचतही नाही कारण आपल्याला सगळ्यांना ते दिसणार. याच्यामध्ये खांडेपार नदीवर 300 करोड रुपयाचा पूल झाला. 4 लेन रायबंदर पास 300 कोटीचा झाला. पणजी पासून कर्नाटक पर्यंत जवळपास 7,000 कोटी रुपयाचं 62 किलोमीटर 4 लेन काम निर्माण कार्य 2022 मध्ये सुरू होणार आहे. त्यामुळे कर्नाटक बॉर्डर पर्यंत जाता येईल. गोव्यापासून कर्नाटकला जोडणाऱ्या संकलिम ते बेलगावी याचं टेंडर झालेलं आहे 270 करोडचं. मांडवी पुलाचं जे आहे ते नक्कीच तोही महत्वाचा आहे. 890 करोड रुपये त्याच्यावर खर्च झाले, त्याचंही पूर्ण झालेलं आहे. समस्या ट्रॅफिकची पूर्ण झाली. त्यामुळे बंगलोरचा ट्रॅफिक आता डायरेक्ट जाणार आहे. मोपा एअरपोर्टचे पण काम आता सुरू झालेलं आहे, त्याचंही वर्क ऑर्डर दिलेलं आहे. त्यामुळे एअरपोर्ट जेव्हा पूर्ण होईल तेव्हा रस्ता पूर्ण होणार आहे. आणि जुवारीचा ब्रिज तर खरंच खूपच चांगला आहे. याची तुलना फ्रान्समधल्या एफएल टॉवरशी आणि जसं लंडन, टोकियो, न्यूयॉर्क इथे जशी अट्रॅक्शन आहे तसं जागतिक स्तरावरचं अट्रॅक्शन गोव्याला निर्माण व्हावं त्या प्रयत्नातून आपण हे केलेलं आहे. मला खूप आनंद आहे. या सर्व कामाची आज सुरुवात होते आहे. पण माझ्याकडे प्रमोदजी आले होते आणि त्यांनी काही गोष्टीची मागणी केली होती. ॲन्युअल प्लॅन 21-22 मध्ये 13 कामं त्यांनी सुचवली. 13 एस्टिमेट होती 804.24 कोटी रुपयाची. त्याचं डिटेल मग तुमच्या वेबसाईटवर तुम्ही टाकून देते. माझ्याजवळ आहे, तुम्ही इथे वाचत नाही. ती कामं मी आज मंजूर करतोय आणि ते लवकरच अवॉर्ड केलं आहे. ॲडिशनल वर्क हे जे एमओरटेचं जे आहे त्यांनी सबमिट केलं होतं, त्याचं सँक्शन पाहिजे होतं. ते 400 कोटीचं सँक्शन आज मी ॲडिशनल 2 कामं होती. एक NHIM ऑन NH17B NH 566 ती 305 कोटी रुपयाची सबमिट केली. ती पण मी सँक्शन घोषित करतो. अंडर इन्व्हेस्टमेंट प्रपोजल 8 प्रपोजल त्यांनी मला 3,500 कोटी रुपयाचे सबमिट केले होते, तेही पूर्ण मंजूर करतो. नंतर रिइन्बर्समेंट होती 181.76 कोटी रुपयाची. बॅलन्स वर्क फॉर मार्गो वेस्टर्न बायपास प्रेझेंटली टेकन अंडर स्टेट फंड, तेही पण मी मंजूर करतो. या सर्व कामाची लिस्ट पण आहे, ती पण देऊन टाकतो. ती आता प्रमोदजींना ते डिटेल सांगतील. नवीननी मला मागणी केली होती माझ्याकडे आणि त्यामध्ये एअरपोर्ट टू वर्णा हे सिग्नल फ्री झालं पाहिजे. आणि मला इथे लक्षात आलं की तिथे अडचण आहे. तर मी आज त्याची पण घोषणा करतोय. रोड गोईंग टुवर्ड्स टू बोगमालो विलेज, बोगमालो विलेज या तिथे. नंतर अपोजिट NAD डबलिंग नियर सिग्नल आणि MES जंक्शन या तिघांनाही सगळ्यांना सिग्नल फ्री करण्याकरता आम्ही नवीन डिझाईन तयार केलेला आणि याच्याकरता अप्रॉक्सिमेटली 350 कोटी रुपये मलाही मंजुरी होतो. अजून एक माझ्या लक्षात आलं की त्या हॉस्पिटलच्या जवळ मी गेलो, आपण जेव्हा तिकडे सगळ्यांना व्हिजिट दिली, कुठं हॉस्पिटल मेडिकल कॉलेज, तिथे एक अंडरग्राऊंड तयार केलेला आहे गाडा जायला. त्याचा डिझाईन करायला मी सांगितलं.
विशेषतः मागे 3000 विद्यार्थी जातात, त्यामुळे गाड्या जाण्याकरता ठीक आहे, पण तिथे स्कूटर आणि सायकल अशा चढवते असा आपण जर थोडा वरती चढायला रस्ता केला आणि एक 7-8 लोकांची लिफ्ट दोन्ही बाजूला लावली तर दिव्यांनी आणि ते मुलं त्यांना पायी येणाऱ्या लोकांना क्रॉस करता येईल. त्याचं रिडिझाईन तयार करायला सांगितलं, ते पण व्यवस्थित करून नक्की देऊ. मधलं एक 4.5 किलोमीटरचं काम, हा पूल पणजीचा उतरल्यानंतर तो कोर्ट केसेसमध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत अडकला होता. परंतु आता गोवा सरकार आणि चीफ सेक्रेटरी आणि मुख्यमंत्री मला अश्युअर केला की त्यांनी त्यांच्याशी आता कॉमन ॲफिडेव्हिट करून मार्ग काढलेला आहे. त्यामुळे आम्ही ते काम सध्या डिस्कोप केलं, पण आता ते काम त्यांनी मार्ग काढल्यावर त्याच्यातून कॉम्प्रोमाइज झाल्यावर त्याचं टेंडर करू, तेही 4.5 किलोमीटरचं काम आम्ही मंजूर करू आणि ते पण सुरू करू, म्हणजे या रस्त्यात कुठल्याही प्रकारचं ऑब्स्टॅकल राहणार नाही. मला अतिशय आनंद आहे की जसं मनोहर पर्रिकर काम करत होते तेवढ्याच त्यांनी पुढे काम होईल की नाही असा माझ्यासारख्यांच्या मनात एक संशय होता. पण प्रमोदजीच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा या सगळ्या कामांना गती मिळाली, सगळ्या विभागात गती मिळाली. गोवा एक प्रगतीशील समृद्ध संपन्न राज्य म्हणून आज देशासमोर आहे. 2 गोष्टीबद्दल मी त्यांना विनंती केली की माझं एक स्वप्न होतं शिपिंग मंत्री असताना की हॉटेलमधून डायरेक्ट वॉटर टॅक्सीनी एअरपोर्टवर जाता येईल, दोन्ही एअरपोर्ट, आणि ते शक्य आहे. तर पुढे मागे पुढच्या वेळी तुमचं सरकार येणार आहे तेव्हा नक्की हा प्रोजेक्ट पूर्ण करा. आणि दुसरं जे आहे म्हणजे लोक पाण्यातूनच जाऊ शकतील. आणि दुसरं जे आहे की पर्यावरण, विशेषतः साऊंड पोल्युशन, एअर पोल्युशन आणि वॉटर पोल्युशन, हे तीनही फार संवेदनशील मुद्दे आहेत. आणि मी ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, बायो CNG, बायो LNG, इलेक्ट्रिक याच्यावर सातत्याने बोलतो आणि मी सगळ्या परवानग्या घेतो आणि बुलडोज करतोय. आणि मला आनंद आहे आज ते पाहून प्रदर्शनात की तुम्ही 100 इलेक्ट्रिक बसेसला खरेदी केल्या आणि म्हणून हळूहळू गोव्याला प्रदूषणापासून मुक्त करणं हे खूप आवश्यक. मी आता टोयोटो कंपनीने मला जपानमधून ग्रीन हायड्रोजनवर चालणारी गाडी आणली. मी पायलट प्रोजेक्टमध्ये ती गाडी मी चालवणार आहे, म्हणजे माझ्याकडेच राहणार आहे. आणि त्याला ग्रीन हायड्रोजन मला फरीदाबाद मधल्या इंडियन ऑइलकडनं मिळणार. एक 15-1 दिवस मी आता सतत दिल्लीत नाही आहे. उद्या परवा नेरवा पुन्हा उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये दौरे आहे. पण मी आता दिल्लीत आलो की मी ती गाडीचं सगळ्या मंत्रालयातून सुरुवात करणार आहे. आणि ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातलं फ्युएल आहे. पाण्यातून ऑक्सिजन आणि हायड्रोजन वेगळा करून हायड्रोजनवर आपण आता इंडस्ट्री, सिमेंट फॅक्टरी, केमिकल फॅक्टरी, कोळसा वापरायची गरज नाही. रेल्वेमध्ये ग्रीन हायड्रोजन आणि याची टेक्नॉलॉजी पण आपल्या देशात आहे. इलेक्ट्रोलायझर आपल्याकडे बंगलोरला तयार होतात. आणि सोलर रूफटॉपमध्ये विंड एनर्जी आणि सोलर टाकून आपण जे घाण पाणी आहे, मनोहरने त्यावेळी प्रयोग दोन्ही प्रोजेक्ट केला, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आणि लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट. तर मी स्वतः ते टेक्नॉलॉजीमध्ये प्रोजेक्ट करतोय की घाण पाण्यापासून सोलरच्या आणि विंडच्या एनर्जीचा वापर करून ग्रीन हायड्रोजन तयार करायचा आणि सगळं ट्रान्सपोर्ट ग्रीन हायड्रोजनवर न्यायचं. हे सगळं शक्य आहे. देशातला पहिला LNGचा पंप आम्ही नागपुरात सुरू केला. परवा आम्ही गाडी बसचं उद्घाटन केलं, नागपूर रायपूर LNG बस. तर त्यांनी सांगितलं डिझेल जे 100 रुपयाचं लागायचं तो LNG आता त्याच्यामध्ये 52 रुपयाची बचत झाली. म्हणजे 58 रुपये खर्च झाले, 52 रुपये वाचले, एवढं स्वस्त आहे. माझा स्वतःचा ट्रॅक्टर मी बायो CNG वर कन्वर्ट केला. राईस स्ट्रॉ पासून तो CNG तयार केला. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये खूप सक्सेसफुल टेक्नॉलॉजी आली आणि आपलं इम्पोर्ट आता 8 लाख कोटी रुपयाचं आणि असंच चालत तर 25 लाख कोटी रुपये पेट्रोल इम्पोर्टला लागणार आहे. आणि मग आता इलेक्ट्रिक व्हेकल आला. मी TVS आणि याच्या बजाजची इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली. आता 250 कंपन्या स्टार्टअपने इलेक्ट्रिकल व्हेकल सुरू केले आहेत. लिथियम आयन बॅटरी, सोडियम आयन बॅटरी, झिंक ऑइल आणि या सगळ्या बॅटरी केमिस्ट्रीमध्ये माझा विभाग काम करतो. त्यामुळे येणाऱ्या काळात आता जवळपास सगळीकडे पेट्रोल डिझेलचे व्हेकल करणार. आता मी फ्लेक्स इंजिन आणला. माझी विनंती आहे की गोव्यात आपण इथे करा. टोयोटो, नंतर सुझुकी आणि हुंडाई या तिन्ही कंपन्यांनी ऍक्सेप्ट केलं, बाकीच्यांनी केलेलं आहे. आणि आता ज्या गाड्या येणार आहेत ते फ्लेक्स इंजिन म्हणजे 100% पेट्रोल टाका किंवा 100% बायो इथेनॉल टाका. इथेनॉलचा रेट 62 रुपये आणि पेट्रोलचा 120 रुपये. त्यामुळे ग्राहकांची पण बचत होणार, प्रदूषण पण नाही होणार.
आणि आपल्या शेतकऱ्यांनी तयार केलेलं इथेनॉल आणि आता त्याची पण ॲडवायझरी मी काढली. 6 महिन्यात बाजारात या सगळ्या गाड्या, स्कूटर, ऑटो रिक्षा येणार. त्यामुळे गोव्याला जल प्रदूषण, वायू प्रदूषण आणि साऊंड पोल्युशन पासून मुक्त करून इंटरनॅशनल बेंचमार्कचे जे स्टँडर्ड्स आहेत त्या स्तरावर आपण गोव्याला नेऊ, हे तुम्ही मॅनिफेस्टोमध्ये जरूर लिहा. आणि आपण सगळेजण मिळून ते जर स्वप्न पूर्ण केलं तर देशातलं सर्व प्रकारच्या प्रदूषणातून मुक्त असणारं, इंटरनॅशनल बेंचमार्क बरोबर जोडणारं पहिलं राज्य गोवा होईल असा मला विश्वास आहे. नक्कीच या गोव्याच्या जनतेचाही सपोर्ट मिळेल आणि गोव्याचं सरकारचंही हे काम पूर्ण देशाला अनुकरण करण्यासारखं होईल. मला अतिशय आनंद आहे की गोव्याची प्रगती, गोव्यामध्ये उद्योग, फार्मास्युटिकल इंडस्ट्री असतील, IT इंडस्ट्री असतील, सगळ्या याच्यात खूप चांगलं विकास झाला. हेल्थ सर्व्हिसेसमध्ये तर सगळं फुकट आहे. हे देशात पहिल्यांदी आहे की आज आपण बायपास सर्जरीला पैसे लागतो आणि गोव्यामध्ये सगळ्या लोकांच्या सोयी या ठिकाणी आपण केल्या. मेडिकल फॅसिलिटीमध्ये खूप चांगलं काम आहे. मी आता हार्ट ट्रान्सप्लांट आणि लंग ट्रान्सप्लांटमध्ये माझ्या कॉन्स्टिट्युशनमध्ये काम करतो. आमच्याकडे 13 लोक मेली कोविडच्या काळात, कारण लंग्स ट्रान्सप्लांट करता आले, हार्ट ट्रान्सप्लांट करता आला. चेन्नईला हॉस्पिटल आहे, तिथे न्यायची गरज पडली पण विमान जमलं नाही, नेता आलं नाही आणि बिचारे मृत्युमुखी पडले. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये गोवा हे हेल्थ हब नक्कीच आहे. आता अजून चांगलं विकसित होत आहे तुमच्या नेतृत्वाखाली, ही पण आनंदाची गोष्ट आहे. अनेक सरकारी योजनातून शेतकरी असतील, गरीब लोक असतील, प्रधानमंत्री आवास योजना असेल, टुरिझमच्या दृष्टीने आकर्षक योजना असतील, पोर्टचा विकास असेल, फिशरमॅन असतील, शिपिंग असतील, वॉटरवेज असतील, सगळ्याच बाबतीत चौफेर विकास या काळामध्ये या सरकारने केलेला आहे. आणि मला विश्वास आहे की या सर्व विकासाच्या आधारावर आणि स्थिर सरकार देणारं सरकार, आणि स्थिर सरकार आहे म्हणूनच हा विकास होऊ शकला. जर सरकार स्थिर नसतं तर हा विकास होऊ शकला नसता. डबल इंजिन आणि स्थिर सरकार, स्टेबल गव्हर्नमेंट, या दोन्ही गोष्टी गोव्या सरकारने आपल्या कामातून सिद्ध केल्या. त्यामुळे नक्कीच आम्हाला सगळ्यांना याचा अभिमान आहे. मी पुन्हा एकदा प्रमोद सावंत आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. श्रीपादजींनी, सवयकरांनी वेळोवेळी अनेक प्रश्न माझ्यासमोर मांडले. तेंडुलकरही आता खासदार आहेत, तेही पण अनेक वेळा माझ्याकडे प्रश्न घेऊन आले. आणि म्हणून ही अतिशय चांगली गोष्ट आहे की गोव्याचं नेतृत्व जे आहे ते विकासभिमुख आहे आणि आमची सरकारची तेच धोरण आहे. पूर्ण ट्रान्सपरंट, टाइम बाउंड, डिसिजन मेकिंग प्रोसेस फास्ट आणि करप्शन फ्री. हे 22,000 कोटी रुपयापैकी एकही ठेकेदाराला मला भेटायची गरज कधी पडली नाही. आणि म्हणून क्वालिटीच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज न करता आम्ही चांगल्या क्वालिटीचं काम झालं पाहिजे, ही देशाची ॲसेट आहे, ही भूमिका घेऊन काम केलं आहे. आणि मला याचा खूप आनंद आहे की गोव्यातही आज गोवा बदलला आहे. केवळ एकच खंत आहे की मनोहर पर्रिकर मात्र आमच्यात नाही. आमचा अतिशय जवळचा मित्र, त्याची आठवण दरवेळेला गोव्यात आल्यावर होते, परंतु परमेश्वराच्या निर्णयामुळे आपलं काही चालत नाही. पण आज जे काही काम झालेलं आहे ते नक्कीच कुठेतरी स्वर्गात मनोहरलाही पण आनंद देणारं नक्कीच आहे असा मला विश्वास आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा गोव्याच्या जनतेचं आजच्या या नवीन प्रकल्पाच्या उद्घाटनाने पुन्हा मनपूर्वक अभिनंदन करतो. नवीन वर्षाच्या सुरुवातीला नवीन विकासाची नवीन स्वप्न पूर्ण झालेली आहे आणि या नवीन स्वप्नाची सुरुवात, स्वप्न पूर्ण होऊन जी सुरुवात झालेली आहे, ही अशीच घोडदौड पुढे प्रमोदच्या नेतृत्वाखाली चालू राहील असा विश्वास व्यक्त करून गोव्याच्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देऊन मी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. नमस्कार. मनपूर्वक धन्यवाद आदरणीय श्री नितीनजी गडकरी. गोव्याच्या विविध विकास कामांमध्ये आपण स्वतः घेतलेला पुढाकार, इथल्या नेत्यांना, अधिकाऱ्यांना वेळोवेळी असं केलेलं यथोचित असं मार्गदर्शन आणि या सर्वांमुळे सिद्ध झालेले हे सर्व प्रकल्प हे गोमंतकांसाठी अत्यंत उपयुक्त आणि मौल्यवान आहेत, याबद्दल काही वादच नाही. त्यामुळे या यशाचे, या श्रेयाचे खरे मानकरी आपण आहात. पुन्हा एकदा समस्त गोवेकरांच्या वतीनं आपल्या प्रति आदर, अभिनंदन आणि आभार. मी विनंती करेन यानंतर आदरणीय गोवा राज्य मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत यांना की आदरणीय श्री नितीन गडकरीजी यांना समस्त गोवेकरांच्या वतीनं एक भेट प्रदान करावी.
धन्यवाद सर. सर्वांच्या वतीनं आदरणीय श्री नितीनजी गडकरी या सर्व प्रकल्पाबद्दल, मार्गदर्शनाबद्दल आणि उद्घाटनाला इथं उपस्थित. आपले मनपूर्वक आभार. तसंच डॉक्टर प्रमोदजी सावंत आपले आभार. श्रीपाद भाऊ नाईक, श्री दीपक पाउसकर, श्री विनय तेंडुलकर, श्री मार्विन गुदिनोजी, श्री फ्रान्सिस सिल्वेरा, श्री एंथनी फर्नांडिस, श्री जोशुआ डिसूजा, मंचावरच्या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार. तसंच माचे सामकार गोशिल्ले PWD, NH तसेच प्रेस मीडिया सगळ्यांचे हांव उपकार मानता. ह्या उपरांत राष्ट्रगीत जातले ताच्या खातीर उबे रावचे आनी रोखडीच प्रेस कॉन्फरन्स जातली. ताच्या खातीर सगळे प्रेस जे आसात प्रेस भाव तांणी उपकार करून फुडें बसपाक येवची.